आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट सोलापूरच्या मैदानातून। मित्रांनो, मी सोलापुरात उभे आणि सोलापूरची महानगरपालिका आहे बघा मित्रांनो। कसं आहे, इथं सगळी राजकारणाची सूत्र हालतात। आता येत पाना राजकारणाचं बघितलं तर वातावरण तापलंय, तर मग चला हे जनतेचा कौल जाणून घेऊया, उमेदवारांची बातचीत करूया। मग चला तर मग आमच्या बरोबर तुम्ही बे आपले दादा उभा आहेत। काय म्हणताय दादा, कसं चाललंय राजकारण? राजकारण घडून चाललंय। बर, कोणी या खासदार होऊ द्या, फक्त सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे। अरे कुठेच बे? अरे काय म्हणताय दादा, काय चाललंय राजकारण? राजकारण आता आम्हाला तर काय माहिती। अरे काय फोनवर बोलतोय, गर्लफ्रेंड संग बोलतोय काय बाबा? हा बर, काय वाटतं कुणाचं वातावरण आहे, प्रणोदी शिंदे का राम सातपुते? सध्या तर वातावरण प्रियंका शिंदेच आहे। प्रणोदीताई शिंदे। हो सर, नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय म्हणताय सोलापूरचं वातावरण? सोलापूरचं वातावरण एकदम भगवमय झालंय बघा। बर, रामभाऊ 100% 1001% येणार निवडून। रामभाऊ येणार? 100 1001%। बर, सोलापूरचा विकास झालाय का? सोलापूरचा विकासात पाहिजे तसा झाला नाही। हा आणि सोलापूरचे जे सुशिक्षित आणि शिक्षण केलेले जे मुलं आहेत ते पुण्याला चालले आहेत। ते पुण्याला न जाता सोलापूरलाच थांबायला पाहिजे आणि सोलापुरात MIDC इथंच व्हायला पाहिजे। आज तरुणांना नोकरीचा प्रश्न आहे, MIDC नाही, काय नाही। बरोबर आहे, MIDC नाही, काहीच नाही। अजून काय प्रश्न आहे तर पाणीचा प्रश्न आहे। 7-8 दिवसाला पाणी येते। बरोबर। IT पार्कचं 2दा उद्घाटन झालंय, एकदा पण IT पार्कचे कोण फिरकून पण बघितलं नाही। बरोबर, रस्त्याचे कामं झालेत। 10 वर्षात स्वामीने नाही काय केलं आणि त्याच्या अगोदर तर तो पण लावाडीच होता, लावायचा आणि मुंबईला जाऊन झोपायचा। आणि हे महाराज तर मठात कधी उठतच नव्हते। सोलापूरचा सगळा भाकात झालाय, त्याच्यामुळे आता सोलापूरच्या जनतेला बदल हवाय, 100% बदल होणार आहे। सर नमस्कार, कुठे चाललात? मी 7 रस्त्याला चाललो होतो। बरं, लयच कडक भडक राहताय राव तुम्ही। सोलापुरात एवढं टेम्परेचर वाढले, काय वाटतं कुणाचं टेम्परेचर? इथं प्रणितीताई शिंदे निवडून येणार। प्रणितीताई शिंदे। बरं, काम कसं आहे त्यांचं? प्रणितीताई शिंदे 15 वर्ष झाले आमदार आहेत शहर मध्ये। त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत, विकास कामं केलेले आहेत। BJP सरकारच्या काळात महिला खरंच सुरक्षित झाल्या का? मला तर असं काही वाटत नाही बघा। खरं काय माहितीये का, BJP सरकार बी महागाई भरपूर वाढवली त्यांनी, काँग्रेसवाली बी तेच, हे सगळे एकमेकाचे भाऊ आहेत। या 2 उमेदवार आहेत, घराणेशाही मधून आले तर असं विरोधक म्हणतात। प्रणितीताई शिंदे काम करते आता जयशा, मग त्यांनी क्रिकेट पण खेळले नाही आणि त्यांना प्रेसिडेंट बनवलं क्रिकेटचं। मग आपली वर्ल्ड कप हारली की त्यामुळे। बरं, काय वाटतं एकंदरीत कसा विकास झालाय सोलापूरचा? सोलापूरचा झालाय विकास बऱ्यापैकी, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं झालेत कामं। दादा नमस्कार। नमस्कार। काय चाललंय, कसं म्हणतोय दुकान? काय नाही, आपलं चाललंय व्यवस्थित। बर, काय म्हणतोय राजकारण? राजकारण आम्हाला तर मोदी सरकारचं राजकारण पटतंय। प्रणोदीताईंचं काम कसं आहे? काम पण मर्यादित आहे। मर्यादित। जनता आहे ना सगळी कुठल्या पक्षाचे कशा पद्धतीनं बोलतात, विकास कामे फक्त निवडणुकीपुरते असं न होता कायमस्वरूपी 5 वर्षासाठी काम करणारं सरकार आता हवंय आणि ते जनता त्यांना त्यांची जागा तर दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळात राम सातपुते साहेब सगळ्या सभेमध्ये सांगतायत की मी IT पार्क 100% आणणार आहे आणि सोलापूरचे जे बाहेर तरुण कामाला जात आहेत त्यांना सोलापुरातच रोजगार उपलब्ध करून देणार आहे। म्हणून यावेळेस संपूर्ण धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे। काय वाटतं तुम्हाला, जातीपातीच्या राजकारणावरून मत विभाजन होऊ शकतं का? नाही, तसं काय नाहीये। सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक जे आहे उमेदवार, तर स्थानिक उमेदवार म्हणजे प्रणितीताई आहे, ते 100% निवडून येतील, विकास करतील, आम्हाला मान्य आहे। की जे सातपुतेचं म्हणता आम्ही त्याला ओळखत नाही, आम्ही त्याला बघितलं नाही, आम्ही त्याला पाठवल्याशिवाय राहणार नाही। मोदी साहेबांची लाट परत येणार का? लाट ही जगामध्ये आहे, नरेंद्र मोदी हे जगामध्ये विकासाचे चेहरा म्हणून आज चर्चेत आहेत। EVM मध्ये घोटाळा वाटतो का तुम्हाला? अनेक बाबीमधून EVM मशीन ह्या नकली आहेत हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे EVM मशीन पेक्षा बॅलेट पेपर आम्हाला सोपा वाटतो। विरोधी पक्षांचे मोठमोठे नेते प्रचंड मताने निवडून येतात, त्यांची सत्ता स्थापन होती, तर त्या ठिकाणी EVM जर घोटाळा असता किंवा EVM बद्दल शंका असती तर त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक काय निवडून आले असते? बघा इथं थंडगार ज्यूस भेटतोय, काय होतंय बघूया, चला तर मग। दादा नमस्कार। बोला नमस्कार। काय म्हणताय राजकारण?
राजकारण काय मोदीला मोदीला बर सरांकडे जाऊया. हो काय चाललंय दादा? काय नाही निवांत चालले. बर काय म्हणताय प्रणिती शिंदे पुन्हा इकडेच कुठे बघायला या आमचा धंदा बघायचा का तिकडे बघायला जायचं. राम सातपुतेंचं काम कसं? ते गोळा बगाळा करून ना ते बीडला पाठवायचं आहे. बिलला हो. आपण त्यांनी ते पाईपलाईन आणली म्हणतायत. कोणते हा 10 वर्षात त्यांचं सरकार होतं ना इथं. हा मग अजून नाही आणलं का? काय आणलंय? अहो खड्डे बुजले. हा खड्डे खड्डे आम्हीच बुजवतो की इथं डांबर आणून. बुजले. त्यानं कोण डांबरवालाय काय? हा राम सातपुतेंचं काम चांगलं. हो काम अजून कामाला ते लागलेले नाही आहेत, काम त्यांचं नाही आहे. हं. पण आम्हाला सरकार मोदी सरकार हवं आहे. मोदी सरकार हवंय. होय. अरे आमचाच पैसा आम्हाला देतोय तो. आपण मोदी सरकार म्हणते आपली बात दिला काळा पैसा कुणाला दिला? गोरगरिबाला दिला पैसा? दिला कुणाला गोरगरिबाला पैसा? नाही सांगा बाबा इकडे आले मी. काय तुम्हाला मिळालं? तुम्हाला काय गॅस मिळाला? शेतीमध्ये काय पैसा मिळाला? तुमचं काय नुकसान झालं? तुम्हाला काय मिळालं? तो निवडून आल्याच्या नंतर जनतेने कौल दिल्याच्या नंतर तुमचा अजिंठा काय नेमकं? मला सोलापूरची विमानसेवा सुरू करायची आहे. सोलापूरमध्ये IT कंपनी आणायच्यात. सोलापूरमध्ये प्रामुख्यानं रोज पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी काम करायचं आहे. मुळात या ठिकाणी 60-65 वर्षापासून काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा म्हणावा तसा विकास या ठिकाणी काँग्रेसकडून झालेला नाहीये. आणि त्यानंतर 10 वर्ष BJPकडे गेलेले असताना त्यांच्याकडे सत्ता देऊन सुद्धा त्यांनी 10 वर्षामध्ये शाश्वत विकास करून दाखवलेला नाहीये. इथं नरेंद्र मोदी उमेदवार आहेत आणि इथल्या जनतेने ठरवलंय मोदींना मतदान करायचंय. राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान. आत्ताच्या सध्याच्या घडीचा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो राजकीय वारशाने आलेला आहे, गर्भश्रीमंत आहे. आणि दुसरा आलेला आहे जो भाजपाचा आहे तो राजकीय वरदहस्ताने आलाय. सोलापूरमध्ये ज्या रस्त्याने आपण फिरताय ते सगळे रस्ते स्मार्ट सिटी मधून मोदीजींनी केले. मुळात मध्यचा विकास बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. ज्या ठिकाणाहून गाडी जाते त्या ठिकाणाहून दुसऱ्या दिवशी मणक्याचे आजार सुरू होतात. मोदीजीने जे काम केलंय या कामाच्या जोरावरती यांनी कितीही मशिदीतून फतवे काढले तर भाजपा विजयी होईल हा मला विश्वास. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी शाश्वत विकास केला म्हणतायत तर मग त्यांना त्या याद्या सांगता का येत नाहीयेत का? मस्जिदीचं आणि मंदिराचं नाव काढून त्यांनी राजकारण करायचं.